आजकाल प्रवासाची सर्व साधने सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. खरं तर लहानपणी झुकझुक गाडी आणि मामाचं गाव यावरची गीतं ऐकणारे आपण आता विमान प्रवासाची सुद्धा हौस आपल्याला तेवढीच आहे. मग रेल्वे आणि विमान प्रवास याच्यामध्ये नेमकं साम्य काय, भेद काय आणि त्याची आवश्यकता काय, साधारण पूर्वतयारी कशी करावी लागेल या संदर्भात आज आपण माहिती घेत आहोत. रेल्वे प्रवास आणि विमान प्रवासामधला आपण फरक बघूया. बस प्रवासापेक्षा रेल्वेचा प्रवास 100 ते 1000 किलोमीटरपर्यंत करणं सोयीचं असेल आणि रेल्वेचा प्रवास आनंददायी होईल, कारण प्रवासी झोप घेऊ शकेल, स्वच्छता सुविधांची सुविधा त्याच्यामध्ये असेल आणि अनेक स्टेशनवर गाडी थांबत असल्यामुळं खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा त्याला घेता येतील. विमान प्रवासामध्ये मात्र तसं नाही. रेल्वे प्रवासापेक्षा विमान प्रवास जास्त वेगवान असतो. 300 किलोमीटर ते 3000 किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा अधिक किलोमीटरसाठी अवघ्या काही तासात विमानानं जाता येतं. पण विमान प्रत्येक ठिकाणी थांबत नाही, ते नेमके स्टॉप घेतं. विमानात जेवणाची सोय असते आणि तिथंसुद्धा इतर सुविधा असतात. तर रेल्वेच्या प्रवासामध्ये ट्रेनमध्ये 350 ते 1100 लोक प्रवास करतात. विमानामध्ये साधारण 100 लोकांपासून 650 लोकांपर्यंत सुद्धा प्रवास करतात. बस प्रवास खर्चापेक्षा रेल्वेच्या प्रवासाचा खर्च कमी असतो. सामान्यपणे ज्यावेळेला तुम्ही जनरल तिकीट काढता त्यावेळेला ते तिकीट खूप कमी असतं, तर विमानाच्या तिकिटापेक्षा खूपच ते कमी असतं, अर्थात स्लीपर क्लासचं तिकीटसुद्धा. विमानाचा प्रवास खर्च रेल्वेच्या फर्स्ट क्लास AC तिकीट खर्च एवढा असतो. कधी कधी त्यापेक्षा तो कमी असू शकतो, परंतु बऱ्याचदा त्यापेक्षा तो जास्तही असतो. रेल्वेने 24 तास रेल्वे स्टेशनहून रेल्वेत बसून देशांतर्गत जाता येते. विमान प्रवासामध्ये मात्र देशांतर्गत दिवसा प्रवास करता येईल, पण बऱ्याचदा परदेशाची किंवा आंतरदेशीय जी उड्डाणं आहेत ती संध्याकाळी किंवा रात्री असतात. मोठी माल वाहतूक करता येते जी रेल्वेने करता येईल ती, परंतु मोठ्या स्वरूपात विमानानं माल वाहतूक करता येत नाही, हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. रेल्वेत प्रवास करताना कदाचित तुमच्याकडे जास्त वजन असलं, त्या वजनाचं साहित्य तुमच्याकडे असलं तर त्याची कोणी दखल घेणार नाही, पण विमानामध्ये मात्र तसं नाही. मोजकं साहित्यच तुम्हाला घेऊन जावं लागेल. कोणत्याही ऋतूत प्रवास करताना रेल्वेला अडचण नाही. सहजासहजी तुम्ही हा देशांतर्गत प्रवास करू शकता. मात्र ढगाळ वातावरणात आणि कधीकधी अचानक वातावरणात बदल झाल्यावर विमानाची उड्डाणं रद्द होऊ शकतात. सर्वसामान्य आर्थिक स्थितीच्या माणसांना रेल्वे प्रवास करता येतो. रेल्वेने विविध सुविधा काढलेल्या आहेत, त्याचाही त्याला लाभ घेता येतो. विमान प्रवास मध्यम ते उच्च उत्पन्न गटातील व्यक्तीच पसंत करतात, कारण बऱ्याचदा विमानाची तिकीटं ही रेल्वेच्या तिकिटाच्या रकमेच्या मानानं जास्त असतात. सडकेद्वारे बसच्या किंवा पाण्यावरून जहाजाच्या प्रवासापेक्षा जिथे शक्य आहे तिथे रेल्वे प्रवासालाच लोक प्रवाशी मान्यता देतात. रेल्वेच्या बाबतीत हे जर असं असेल, पण विमानाच्या बाबतीत मात्र जहाज रेल्वे या प्रवासाला उशीर होईल तिथे विमान प्रवास फायद्याचा ठरतो. बऱ्याचदा अंतर लांब असल्यास हे नक्की याच पद्धतीने निवडलं जातं. अजूनही बस रेल्वे प्रवास किंवा प्रवाशाला तेवढा तो प्रवासात जोखमीचा वाटत नाही, पण एवढ्या सगळ्या सुविधा असतानाही आणि 10,000 लोकांना एखाद्याला कोणाला अडचण झाली असेल, पण तरीसुद्धा बऱ्याचदा विमान प्रवासातल्या प्रवाशांना मात्र कधीकधी पहिल्या प्रवासासाठी भीती वाटत असते. रेल्वे प्रवासाच्या बाबतीत विचार केला तर प्रवासाआधी कधीही तिकीट काढा, प्रवास खर्च आणि तिकीट रकमेत बदल होत नाही. विमानात मात्र तसं नाही. विमान प्रवासाची तिकीट प्रवासाआधी जेवढी लवकर आणि खूप आधी खरेदी कराल तेवढी ती कमी रकमेत असतात, अर्थात स्वस्त असतात. आणि जसं जसं प्रवासाची तारीख जवळ येईल तसं उशिरा ज्यावेळेला तुम्ही तिकीटं घेता त्यावेळेला ती महागडी असतात. प्रवासी तपासणीचा निर्बंध या रेल्वेला खूप कमी प्रमाणात आहे, पण विमानामध्ये मात्र प्रवासाची तपासणी होते आणि म्हणून विमानतळावर 3 तास आधी जावं लागतं, हेही आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. रेल्वे स्टेशनला आणि रेल्वेच्या डब्यांना प्रवेश मार्ग आणि थांबे जास्त असतात. विमानाला प्रवेश मार्ग एकच असतो आणि ते विमानतळावरच विमान उतरतं. रेल्वेमध्ये बसल्यानंतर तुम्ही निसर्गदृश्य पाहू शकता, परंतु विमानामध्ये बसल्यावर मात्र फक्त तुम्हाला हवाई दृश्य पाहता येतील. हा त्या दोन्हीतला मोठा फरक आहे. तसं असलं तरीही अनेक जणाला रेल्वेचा प्रवास केल्यानंतरही विमानाचा प्रवास करावा असं वाटतं आणि सहजासहजी असं वाटणं साहजिकही आहे.
आज जग जवळ आले असं म्हणताना जगातल्या अनेक ठिकाणी आपल्याकडचे युवक युवती शिकायला जातात, बघायला जातात, नोकरीसाठी जातात. अशा वेळा विमान हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि मग तुम्हाला त्यासाठी आपला पासपोर्टसुद्धा काढणं अपेक्षित आहे. आता रेल्वे आणि विमान प्रवासामध्ये काही काही बदल आहेत ते आपण बघू. रेल्वेचे तिकीट आणि प्रकार. साधारणपणे जनरल तिकीट हा रेल्वेचा सगळ्यात सोपा आणि कमी दामाचा पर्याय आहे. दुसरा आहे स्लीपर क्लास. तिसरा आहे 3AC. चौथा आहे 2AC आणि पाचवा आहे फर्स्ट क्लास. सहावं आहे व्हील ऑन पॅलेससारख्या विशेष गाड्या किंवा चेअर सीट, म्हणजे अर्थात ह्या थोडेसे महागडे तिकीट आहेत, पण तुलनात्मक विमानाच्या तिकिटानं ती कमी आहेत. या उलट जर विमानाचे वेगवेगळे क्लास आपण जर बघितले तर इकॉनॉमी क्लास आहे, प्रीमियम इकॉनॉमी क्लास आहे, बिझनेस क्लास आहे, फर्स्ट क्लास आहे आणि कधी कधी काही विमानामध्ये प्रीमियम केबिन क्लासमधून सुद्धा तुम्हाला क्लास सुद्धा असतो. आणि त्यावर आता आपण भारतीय रेल्वेचे प्रकार बघूया. भारतीय रेल्वेमध्ये साधारणपणे राजधानी एक्सप्रेस, जी दिल्लीवरून प्रत्येक राज्याच्या राजधानीला जाते आणि सगळ्यात फास्ट असते, अर्थात 130 ते 140 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने ती धावत असते. दुसरं आहे दुरांतो एक्सप्रेस, जी प्रीमियम श्रेणीची गाडी आहे. साधारणपणे 120 ते 130 किलोमीटर प्रति तास या पद्धतीने असते. तिसरी गाडी आहे राज्य राणी एक्सप्रेस. राज्य राजधानी ते प्रमुख स्थळापर्यंत जाणारी ही गाडी चांगल्या दर्जाची गाडी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर आहे लक्झरी ट्रेने, ज्याच्यामध्ये पॅलेस ऑन व्हील, रॉयल राजस्थान ऑन व्हील, महाराजा एक्सप्रेस, डेक्कन ओडिसी, गोल्डन चेरिएट वगैरे अशा पद्धतीच्या एक्सप्रेस याच्यामध्ये येतात. पाचवा प्रकार आहे शताब्दी एक्सप्रेस. मध्यम अंतरावर चालणाऱ्या या गाड्या आहेत आणि तरीसुद्धा या खूप चांगल्या दर्जाच्या असतात. त्यानंतरचा नंबर येतो मेल ट्रेन. सुरुवातीला खरं तर डाक लगेजसाठी करण्यात आलेल्या होत्या, पण त्यामध्ये आता प्रवाशांची सोयीसुद्धा असते. त्यासोबतच आहे सातवा प्रकार आहे उपनगरी ट्रेन, ज्या प्रत्येक शहरामध्ये साधारणपणे असतात, 2 शहराला जोडणारे असतात आणि शहरातल्या प्रत्येक स्टेशनवर थांबतात. त्या पुढचा प्रकार आहे पर्वतीय रेल्वे. दार्जिलिंग असेल, हिमालयन ट्रेन असेल, या ज्या विशेष रेल्वे आहेत त्या रेल्वे या प्रकारामध्ये येतात. त्यानंतर आहे इंटरसिटी एक्सप्रेस. 2 जवळच्या किंवा काही अंतरावरच्या शहरांना जोडणारी ही रेल्वे असते. जाणं आणि येणं किमान 1 राऊंड ती करत असते. त्या पुढचा आहे जनशताब्दी एक्सप्रेस. त्यानंतर येते संपर्क क्रांती एक्सप्रेस. त्यानंतर येतो गरीब रथ नावाचा प्रकार. मग हमसफर एक्सप्रेस, तसेच कवी गुरु एक्सप्रेस. वंदे मातरम एक्सप्रेसबद्दल तर आपण बघितले, भारतातली ही लोकप्रिय गाडी आहे. अत्यंत सुपरफास्ट असते आणि प्रीमियम दर्जाची व्यवस्था त्याच्यामध्ये असते. गतिमान एक्सप्रेस नावाची एक्सप्रेस पण आहे. तेजसबद्दलही आपण खूप ऐकले. तेजस आणि साधारणपणे वंदे मातरम गाड्यामध्ये जवळजवळ विमानासारखी सुविधा आतल्या बाजूला बैठकीची आणि इतर असते, हे आपण पाहिलेलं आहे. त्यासोबतच आहेत AC एक्सप्रेस आहेत, सुपरफास्ट एक्सप्रेस आहेत. यात्री गाड्या मात्र सगळ्यात साधारण आहेत, ज्या 40 ते 80 किलोमीटरच्या दरम्यान या तासाच्या गतीनं चालतात. म्हणजे शहरी मेट्रोपासून ते अनेक प्रकारच्या गाड्या आज आपल्याला उपलब्ध आहेत. विमान प्रवासाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर विमान प्रवास 2 पद्धतीच्या विमानतळावरून होतो. साधारणपणे मोठ्या शहरातली जी विमानतळं आहेत ते एक देशांतर्गत विमान प्रवास आणि दुसरं आहे इतर देशात होणारा, म्हणजेच डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल. या दोन्हीचाही विचार जर केला तर भारतातील विमा कंपनीची नावं आपण आता काही समजून घेऊया. जसं विमान कंपनीमध्ये एअर आशिया, इंडिया, त्यासोबतच एअर इंडिया एक्सप्रेस, त्यानंतर गो फास्ट, इंडिगो, स्पाइस जेट व विस्तारा. अर्थात सर्वात मोठी कंपनी इंडिगो असून 74 देशाबरोबर ती जाण्या येण्यासाठीच्या कार्यरत असते. अशा पद्धतीने आपल्या भारतातल्या विमान कंपन्या आहेत. या उलट जर विचार केला, रेल्वे प्रवासामध्ये बऱ्याचदा फक्त तुम्हाला तुमचा आधार आणि तुमच्याजवळचं तिकीट जवळ ठेवावं लागतं. विमान प्रवासामध्ये मात्र तुम्ही तुमचं तिकीट तर जवळ ठेवावंच लागतं, पण पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे ओरिजिनल तुमच्याजवळ बाळगावे लागतात. हे जास्त महत्त्वाचं आहे. आता यापुढचा जर आपण विचार केला, दोन्ही प्रवासामध्ये तुम्ही जर गंभीर आजारी असाल तर तुमचं
मेडिकल हिस्ट्री तुमच्यासोबत असली पाहिजे, तुमच्याकडं आवश्यक असणारी गोळ्या औषधं असली पाहिजेत. काही सूचना जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या प्रवाशांना सुद्धा अशी सूचना देऊ शकता. म्हणजे एका दृष्टीनं तुमचा प्रवास अधिक सुकर होऊ शकतो. काही रेल्वेच्या फर्स्ट क्लास AC मध्ये भोजनाची किंवा विशेष करून व्हील ऑन पॅलेस सारख्या गाड्यामध्ये भोजनाची सुद्धा सोय उपलब्ध असू शकते. काही विमानामध्ये ही सोय आहे आणि त्यासोबत काही PA सुद्धा आपल्याला मिळू शकतात. विमानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर किती वेळामध्ये विमानानं कुठेही पोहोचता येतं. भारतात असलेल्या किंवा साधारणपणे जगात असलेल्या सर्व वाहतुकीच्या सुविधांच्या तुलनेमध्ये विमानानं अनेक ठिकाणी पोहोचता येतं. म्हणूनच आज छोट्या विमानाचा चांगला वापर करून विशेष करून शरीराचा काही महत्त्वाचा भाग दुसऱ्यांना प्रतिरोपण करायचा असेल तर अशा वेळेला तो शरीराचा भाग घेऊन जाण्यासाठी छोट्या विमानाचा वापर केला जातो. किंवा अत्यंत प्रचंड श्रीमंत असलेली माणसं त्यांना अचानक काही कुठला आजार उद्भवला तर अशाही वेळा छोट्या विमानानं त्यांना दवाखान्यात पोहोचवलं जाऊ शकतं. आता आपण ज्या प्रवास करणार आहोत त्या प्रवासाच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये आपण बघूया. बऱ्याचदा रेल्वेचं तिकीट असेल किंवा विमानाचं तिकीट असेल त्यावर PNR नंबर असतो आणि PNR नंबर जर तुम्ही डाउनलोड केला तर मात्र तुम्हाला तुमच्याकडची त्याची पूर्ण माहिती मिळते. म्हणजेच अल्फा न्यूमेरिक कोड जो आहे त्या कोडमध्ये हा PNR नंबर असतो आणि त्यामधून त्या सर्व माहिती दिली जाते. तिकिटावर बऱ्याचदा रेल्वे तिकिटाचा जर आपण विचार केला तर तुम्ही निवडलेल्या एअरलाईन्सचं नाव असतं, रिझर्वेशन नंबर असतो, तुम्ही कोणता क्लास निवडलाय तो लिहिलेला असतं, पॅसेंजरचं नाव असतं आणि 13 अंकी तिकीट नंबर असतो, फ्लाईट नंबर असते. शिवाय कोठून कुठे आणि किती वाजता प्रवास करणार आहात हे पण त्यावर असतं. मग तुम्ही विमानाचं तिकीट घ्या किंवा रेल्वेचं तिकीट घ्या, त्यात इमर्जन्सी एक नंबर सुद्धा खालच्या बाजूला असतो. आपण तिकीट पूर्ण वाचलं तर लक्षात येतं, जेणेकरून आपल्याला काही ठिकाणी संपर्क साधता येऊ शकतो. आता अशा तिकिटाची बुकिंग कुठून करावी? रजिस्टर्ड बुकिंग सेंटर असतात, विमानतळ असतं, मोबाईलवरनं सुद्धा अशी तिकीटं बुक करता येतात. तर काही बँकांमध्ये सुद्धा अशा विमानाची तिकीटं बुक करायची सुविधा आहे. याच पद्धतीनं रेल्वेच्या तिकिटाच्या बाबतीत सुद्धा अर्थात तुम्ही रेल्वे स्टेशनवरनं तिकीट बुक करू शकता. शिवाय नोंदलेल्या वेगवेगळ्या वेबसाईटवरनं तुम्हाला तिकीट बुक करता येतं. IRTCची सुविधा आहे, मोबाईलवरनं सुद्धा हे तुम्ही काम करू शकता. रेल्वे तिकिटाच्या रेल्वेच्या प्रवासामध्ये काही सीटचे प्रकार आहेत का? होय, अप्पर बर्थ, मिडल बर्थ, लोअर बर्थ, साईड लोअर बर्थ, साईड अप्पर बर्थ अशा या तुम्ही झोपून जाण्यासाठी लागणाऱ्या बर्थचे प्रकार आहेत. विमानामध्ये ज्या पद्धतीने तुमचे क्लास आहेत त्याच पद्धतीने आहेत, परंतु इथल्या कुठल्याही बर्थमध्ये रेल्वेनं तुम्ही गेलात तर त्या तिकिटामध्ये काही बदल होत नाही जो तो विमानामध्ये होतो. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आज प्रत्येकाला विमान प्रवास आवडतो. तुम्ही निश्चितपणे तो करावा. ही माहिती कशी वाटली बघा. योग्य वाटली तर तुम्ही निश्चितपणे लाईक करा. शुभेच्छा. जवळच्या ठिकाणातून अधिकृत माहिती घ्या, पण एकदा जीवाचा विमान प्रवास सुद्धा तुम्हाला आनंददायी ठरू शकतो. त्याच पद्धतीने रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला ही माहिती योग्य वाटली तर लाईक करा, आपल्या मित्रांसाठी शेअर करा, वारंवार वापरा आणि आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा हीच आपणाला विनंती. धन्यवाद.